तापी आणि नर्मदेचं खोरं हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये असताना नाथाभाऊंनी जो प्रश्न केला ते खरं आहे की 45 वर्ष झाले आम्हाला नर्मदेचं पाणी फक्त स्वप्न दाखवतं सरकार कोणाचं बी असो। दोघांनी मान्य केलंय की दोघं जलसंपदा मंत्री होते तरी सुद्धा नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासींना न्याय मिळाला नाही। दुर्दैवानं आमचे खानदेशचे दोघं मंत्री असताना सुद्धा आम्हाला न्याय देऊ शकले नाही। परंतु एकंदरीत सर्वे करतात, सर्वेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात आहे। एक प्रकारे सर्वे मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय। ज्या वेळेला सर्वे झाला त्यावेळेला सुद्धा आदिवासींनी विरोध केला होता। आम्ही आदिवासींना समजून सांगितलं की तुमच्या जमिनीचा मोबदला तुम्हाला चांगल्या धर्तीने मिळेल, कारण एकीकडे आम्ही समृद्धीच्या वर फार पैसे लोकांना दिले आणि त्या अति दुर्गम अति डोंगराळ भागातल्या आदिवासींना असं वाटत होतं की आमचे रेडी रेटनरचे रेट कमी आहेत त्याच्यामुळे शासन आम्हाला अत्यंत अल्प रक्कम देईल। पण हे आम्ही त्यांना पटवून दिल्यानंतर त्या सर्वेला विरोध कमी झाला आणि आज परिस्थिती अशीच आहे की 5 TMC पाणी नर्मदेचं येणार आहे। त्याच्यातून 3 तालुके धडगाव, तळोदा आणि शहादा या 3 तालुक्यांना पाणी मिळणार आहे आणि उकाईवरून जे पाणी 5 TMC आम्ही उचलणार आहोत त्याच्यामध्ये नंदुरबार आणि नवापूर या 2 तालुक्यांना पाणी मिळणार आहे। म्हणजे आमच्या जिल्ह्याचा 90% प्रश्न सुटून जाईल, परंतु अजूनपर्यंत काहीच होत नाही। आजही माझा मंत्री महोदयांना विनंती आहे की 15 वर्ष झाले तापीचं बॅरेजेसचं पाणी अडलंय पण अजूनपर्यंत एकही उपसा सिंचन योजना चालू झाली नाही। फक्त मासे पकडायलाच ते कामात येतं पाणी आणि तिथं मासे धरणारेच बिचारे पोट भरून राहिले। याच्यावर 15 वर्षात आम्ही उकाई भरायचं पाप करतो असं म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही उकाईला ते पाणी सोडतो आणि ते पाणी दुर्दैवानं नंतर समुद्रात जातं पण आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे की 45 तर झाले, आता कोणाचं 45 वर्ष गेले, कोणाचं पाप आहे काय आहे या भानगडीत न पडता फक्त हा सर्वे प्रमाणे याची अंमलबजावणी, कारण सर्वे मॅडम असा येतो, सभापती महोदय सर्वे असा येतो, अशी स्वप्न दाखवली जातात की हे होणार ते होणार हे होणार। आमच्या आदिवासींना बी वाटतं की आमचं प्रश्न विचारा महत्त्वाचा। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की नर्मदेचं आणि तापीचं पाण्याचं दोघं पाणी मिळण्यासाठी 53 किलोमीटरचा बोगदा आहे। आता बोगदा केव्हा होईल? 53 किलोमीटरच्या बोगद्याने नर्मदेचं पाणी येईल तोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व भिंतीवर लटकून जाऊ, तोपर्यंत ते पूर्ण होत नाही। आणि म्हणून माझी विनंती आग्रहाची की या दोघी यांना तापीच्या याला आणि उकाईच्या याला किती दिवसामध्ये प्रशासकीय मंजुरी देणार सर्वेप्रमाणे? मंत्री महोदय